नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. शहरातील नागरिकांना वेगळा न्याय व झोपडपट्टी धारकांना वेगळा न्याय, हे कोणतं राजकारण? नवी मुंबईतील 2 आमदारांपैकी एक आमदार झोपडपट्टीच्या बाजूने सकारात्मक, तर दुसरा नवी मुंबई शहराच्या विकासात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या नागरिकांना स्वतःच्या घरापासून वंचित ठेवणारे आमदार विरोध करून काय मिळवणार आहेत? झोपडपट्टीतून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत म्हणून विरोध जर करत असेल तर ते शिवसेना कधी सहन करणार नाही, असा इशारा उपनेते विजय चौगुले यांनी दिला आहे. नवी मुंबईतील MIDC व सिडकोच्या जागेवर असंख्य कामगार कष्टकरी परिवारांसह अनधिकृत झोपडपट्टीत अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी सरकार व झोपडपट्टीत निवडून आलेले नगरसेवक तसेच बेलापूर विधानसभेचे आमदार मंदाताई म्हात्रे ह्या सकारात्मक आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता हाती आल्याबरोबर झोपडपट्टी धारकांच्या विरोधात जाऊन त्यांना न्याय न देण्याचे धोरण आखले जाणारे यांना शिवसेनेच्या वतीने इशारा दिला जात आहे की जर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळू नये यासाठी जर मोर्चा काढणार असतील तर आम्ही त्यांना न्याय मिळावा यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी झोपडपट्टीतून निवडून आलेले शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. आणि मंदाताईला पण विनंती करू की मंदाताई गोरगरिबांसाठी करू, त्या अनुषंगातून पुढे कशा प्रकारे लोकांना त्यातून लाभ मिळेल या अनुषंगातून आपण विस्तृत माहिती द्यावी. धन्यवाद. सर्व पत्रकारांचे स्वागत करतो. आजचा मूळ मुद्दा आणि मूळ हेतू काय हे आमचे जिल्हा प्रमुख रोहित साहेबांनी सांगितलेलंच आहे. तर व्यासपीठावर जनता दरबार भरला तर जनता दरबाराच्या अनुषंगाने काही गोष्टी आहेत. आम्ही MIDCचं रिडेव्हलपमेंट होऊन देणार नाही, हे देणार नाही, या गोष्टीतून असं दिसून येतं की कोणीतरी आपली स्वतःची भागीदारी चर्चेसारखं चालू. झोपडपट्टी म्हणजे बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिलं आणि बाबासाहेबांनी सांगितलेली जी गोष्ट होती, त्या बाबासाहेबांना ज्या पद्धतीने हुकुमशाहीमध्ये वंचित ठेवण्यात आलं आणि झोपडपट्टी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा एक भाग, अशा पद्धतीने आज सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाने बाबासाहेबांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं आम्हाला आता असं वाटायला लागलं की आम्ही लोक वंचित झालेलो आहोत. आम्हाला म्हणजे आमच्याकडे नकारात्मक भूमिकेतून बघितलं जातं. जिथं पैसा तिथं चांगलं असा प्रकार चाललेला आहे. आणि आता तर महानगरपालिका मेजॉरिटी, जसं काय मेजॉरिटी आहे म्हणजे त्यांची 2 बोटं आकाशाला टेकल्यासारखे झालेलं आहे. पुन्हा 2 बोटं नाही, पुन्हा हातच आकाशाला टेकल्यासारखं झालेलं आहे. आणि या अनुषंगाने पाहायला गेल्यानंतर आता आमच्या मनामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे चीप तयार व्हायला. गृहनिर्माण मंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेब, आमचे त्या MIDCचे मंत्री उदय सामंत साहेब. आता किती दिवस आपल्या लोकांना या झोपडपट्टीमध्ये राहायचं, झोपडपट्टीमध्ये हिंदवायचं, झोपडपट्टीचा त्रास सहन करायचा. 4 पिढ्या तिकडे गेले. एक पिढी नाही, 2 पिढी नाही, 3 पिढी नाही, 4 पिढ्या या झोपडपट्टीमध्ये. म्हणजे झोपडपट्टी म्हणजे शहराची सेवा करणारी झोपडपट्टी. आज झोपडपट्टीमध्ये राहणारे उत्तर भारतीय, मराठी माणूस आहे, दलित वर्ग त्याच्यामध्ये जास्त आहे, बहुजन समाज आहे. म्हणजे झोपडपट्टी पाहण्याचा दृष्टिकोन
या इथल्या नेत्यांचा फार वेगळा झालेला आहे. आणि आता इथं तर असं चालू झालं की झोपडपट्टीचे काही नगरसेवक मिटिंग घ्यायला लागले की आपण एसआरए लागू करून द्यायचं नाही, त्या ठिकाणी आपण विरोध करायचा, मोर्चा काढायचा. कुठल्या एका चॅनलला तर मी बघितलं की एका माजी आमदारांनी सांगितलं की आम्ही मोर्चा काढणार. मग आम्ही घरामध्ये असंच गप्प बसणार? उद्या मोर्चाने इथं काढला, आम्ही मोर्चा आमच्या न्याय हक्कासाठी मंत्रालयावर मोर्चा काढू. शेवटी आपले प्रयत्न नाही करत आम्ही. कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून घरं मिळवून देणारच. मग ते 200च्या आतली घरं असेल तर त्यांना 323, 500च्या वर असेल त्यांना तेवढं घर, 900च्या आसपास असेल त्यांना तेवढं मोठं घर, दुकानवाल्यांना पण 180च्या वर, 1+1 असेल त्यांना वरच्याला पण ते कुटुंब मोठं त्याचं कुटुंब घर, जर वेगळं कुटुंब असेल तर वेगळं घर, सर्व आम्ही मिळवून देणारच. आम्ही मंदाताईचं नेतृत्व आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मंदाताई एसआरएसाठी झगडते. मंदाताईने स्वतः मिटिंगी घेतल्या, त्यांच्या ठिकाणी प्रेम हे होणार आहे. जर आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तसंच मंदाताई सुद्धा करते आणि आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून काय एकाने कोणी दुर्लक्ष केलं तर काय फरक नाही पडत. एक बीजेपीचे एक आमदार पूर्णपणे ताकदीने तिच्या मतदारसंघात करते.